नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय. एक साधा सरळसा तरुण. वयाच्या 25शीत आलो तरी आयुष्य तसंच शांतपणे पुढे जात होतं. घर, नोकरी, गावातच गावाबाहेर एक छोटीशी कंपनी होती, त्यात मी काम करत होतो आणि काही मित्रमंडळी, एवढंच जगणं होतं. पण या सगळ्यात एका व्यक्तीची हलकीशी छाया मात्र कायम माझ्या मनावर राहायची. ती म्हणजे मंदाकिनी. मंदाकिनी म्हणजे आमच्या गल्लीत राहणारी एक विधवा स्त्री. तिचं वय जेमतेम 27-28 असावं. तिचा नवरा काही वर्षापूर्वीच एका अपघातात गेला होता, पण मागे मात्र 32 एकर जमीन आणि मोठा वाडा ठेवून गेला होता. त्यानंतर ती एकटीच राहत होती. तिला मुलंबाळं नव्हती आणि ती एक अनाथ मुलगी असल्याने माहेरी जायला जागाही नव्हती. म्हणूनच कदाचित ती अजूनही या गावातल्या जुन्या वाड्यात एकटीच राहण्याचा प्रयत्न करत होती. मंदाकिनीबद्दल सांगायचं झालं तर ती अतिशय सोज्वळ आणि शांत स्वभावाची होती. ती फारशी कोणाशी बोलायची नाही. दिसायलाही ती खूप सुंदर होती, पण गल्लीतल्या लोकांना मदतीला हवी असेल तर कधीही हसतमुखाने धावत यायची. माझ्या आईची आणि तिची चांगलीच मैत्री होती. माझ्या आईला तिच्याशी खूप बोलायचं असायचं. आई कधी तिला भाज्या आणायला सांगायची, कधी दळण द्यायला पाठवायची आणि मग संध्याकाळी चहा घेत घेत तिच्याशी गप्पा मारत बसायची. मी स्वतः तिच्याशी फारसा बोलायचो नाही, पण तिच्या आसपास असणं मला नक्कीच आवडायचं. कधी तिनं सहज हाक मारली तरी मला आनंद वाटायचा. एक दिवस, त्या दिवशी संध्याकाळी आई बाहेर गेली होती. मी घरात एकटाच होतो. अचानक कोणीतरी दरवाजा ठोठावला. दार उघडलं तर मंदाकिनी उभी होती. विजय, ताई कुठे आहे? माझ्या आईला ती ताई म्हणायची. मी म्हटलं, नाही, आई बाहेर गेली आहे. बरं, तुझ्याकडे थोडं हळद आणि मीठ आहे का? तिनं हळूवार विचारलं. हो, थांबा, आणतो म्हणून मी आत जाऊन डब्बे घेतले आणि तिला दिले. ती हात पुढे करून घेत असतानाच तिच्या हाताला माझ्या बोटांचा हलकासा स्पर्श झाला. क्षणभर तिनं माझ्याकडे पाहिलं आणि मग लगेच नजर खाली केली. माझ्या आत काहीतरी हल्ल्यासारखं झालं. मंदाकिनीचं अस्तित्व माझ्यासाठी फक्त एक ओळखीची बाई राहिलेली नव्हती. आणि साध्या स्वरात धन्यवाद म्हणत निघून गेली. मी तिच्या निघून जाणाऱ्या सावलीकडे पाहत उभा राहिलो. माझ्या मनात तिच्याविषयी आदर तर होताच, पण ती एकटी या जगाला सामोरे जाते. तिचं एकटंपण आणि निराधार जीवन मला चिंतेत पाडत होतं. त्या दिवसानंतर मंदाकिनीला मी नव्या नजरेने पाहू लागलो. पूर्वी हीच ती होती, तेच तिचं शांतपण. आता तिच्या प्रत्येक हालचालीकडे मी अधिक बारकाईने पाहू लागलो. ती संध्याकाळी अंगणात झाडून काढताना, तुळशीला पाणी घालताना किंवा ओढणीच्या पदराने घाम पुसताना, या सगळ्या गोष्टी आता माझ्या मनात घर करू लागल्या. संध्याकाळी मी घरी एकटाच बसलो होतो. आई अजून परतली नव्हती. बाहेर पाऊस सुरू झाला होता. मंदाकिनीने तिच्या घराच्या ओसरीत काही कपडे वाळत घातले होते. मी सहजच बाल्कनीत उभा राहून बाहेर पाहत होतो. ती लगेच बाहेर आली आणि कपडे गोळा करू लागली. वाऱ्यामुळे ओढणी बाजूला झाली आणि क्षणभर तिचा ओलसर पदर सावरत ती गडबड करू लागली. मंदाकिनी ताई, पाऊस वाढतोय, काही मदत करू का? मी विचारलं. तिनं एकदम वर पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर हलकं हसू मी बघितलं. नाही विजय, मी घेते सगळं, तुला त्रास नको. त्रास कसला? मदत करायला काही होत नाही, मी म्हणालो. ती काही बोलली नाही. कदाचित तिला अशा मदतीची सवय नव्हती किंवा कोणीतरी तिला सहज जपावं याची तिला सवय नव्हती. त्या पावसाळी संध्याकाळी नंतर आमच्यात काहीही विशेष बोलणं झालं नाही, पण मी तिच्याविषयी जरा आतुरच झालो होतो. मी हळूहळू तिच्या जगण्याकडे अधिक लक्ष देऊ लागलो. तिचं घर नेहमी स्वच्छ असायचं, पण त्या स्वच्छतेआड दडलेलं एकटंपण माझ्या लक्षात येऊ लागलं. ती फारशी कुणाशी बोलत नसे. बाजारात जाई तेव्हा हळूवार पावलं टाकत फक्त आवश्यक सामान घेऊन लगेच घरी यायची.
एक दिवस सहजच आई म्हणाली, विजय, मंदाकिनी बिचारी फार एकटी असते. तुला जमलं तर कधीतरी तिला बोलत कर, तिला आधार मिळेल. तिची मदत करत जा. ती खूप चांगली आहे आणि बघ देवानं तिच्यासोबत काय केलं. हे ऐकून मला आनंद झाला. म्हणजे तिच्या घरी असलो किंवा सोबत असलो तरी आईकडून टेन्शन घ्यायची आता काही गरज नव्हती. माझी इच्छा तर तिला घ्यायची होतीच आणि आईच्या या साध्या वाक्याचा माझ्यावर मोठा परिणाम झाला. मी ठरवलं की तिच्याशी अधूनमधून बोलायचं. तिच्या एकटेपणात थोडा तरी घट बसेल. एक दिवस सकाळी मी साखर आणायला राशनच्या दुकानात जात होतो. रस्त्यावरच मंदाकिनी झाडू मारत होती. मला जाताना बघून ती रस्त्याच्या बाजूला झाली. मी थांबलो आणि मी तिला विचारलं, ताई, तुम्ही कधी गप्पा मारायला बसता का कोणाबरोबर? का असंच एकटं राहणं आवडतं तुम्हाला? ती थोडी हसली. गप्पा मारायला कुणी आहे का माझ्याकडे विजय? माझ्याकडे उत्तर नव्हतं. खरंच ती इतके वर्ष एकटीच होती. कुणी फारसं चौकशी करणारही नाही. कधी वाटलं तर आमच्या घरी या, आईला पण आवडेल तुमच्याशी बोलायला, असं सहज बोलून मी आपल्या कामाला निघून गेलो. त्या दिवसानंतर मंदाकिनीशी अधूनमधून माझ्याशी बोलायची. तीही आता थोडी मोकळी होऊन हसायला लागली होती. तिच्या डोळ्यांमध्ये पूर्वीसारखं दुःख दिसायचं. मी पण जेव्हा तिच्याशी बोलायचं मला आपलेपण वाटायचं. बोलताना मी नेहमी तिला विनोद, चुटकुले सांगत असे. त्यामुळे त्या वेदनांच्या मागे आता थोडा दिलासा होता. आमच्या गप्पांमध्ये आयुष्य, आठवणी आणि रोजच्या छोट्या गोष्टी असायच्या. आमच्यात गल्लीत एक गरीब कुटुंब राहत होतं. त्यांचा मुलगा रोहित आणि त्यांची छोटी बहीण पायल शाळेत जायची, पण हल्ली त्यांना रोज शाळेत जाताना मी पाहिलं नव्हतं. हे मी मंदाकिनीशी याबद्दल बोललो. मंदाकिनी, रोहित आणि पायल 2 दिवसापासून शाळेत जाताना दिसत नाहीयेत. मंदाकिनीच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. म्हणाली, हो का? त्यांची आई काही दिवसापूर्वी सांगत होती की त्यांची घरची परिस्थिती खूप हालाकीची आहे. कदाचित फी भरता आली नसेल. आम्ही ठरवलं की जाऊन पाहू नेमकं काय आहे ते. संध्याकाळी आम्ही दोघंही सोबतच त्यांच्या घरी गेलो. रोहितच्या आईनं सांगितलं की नवऱ्याचं काम गेल्यामुळे त्यांना मुलांची शाळेची फी भरता येत नव्हती. मंदाकिनीला ते ऐकून खूप वाईट वाटलं. ती विचारात पडली. काही वेळाने तिनं विचारलं, फी किती भरायची आहे? रोहितच्या आई हताश होऊन बोलली, साधारण 5,000 रुपये. पण आम्हाला इतका मोठा खर्च जमणार नाही. मी आणि मंदाकिनीने एकमेकांकडे पाहिलं आणि तिथून निघून आलो. त्या रात्री मी आणि मंदाकिनीने ठरवलं की आपण या मुलांना मदत करायची. आपल्यासमोर त्यांना पैसे, यामुळे शिक्षण सोडताना आम्ही कसं तरी बघणार. मंदाकिनीजवळ पैसे साठवून ठेवले होते आणि मीही काही मदत करू शकलो असतो, पण तिनं स्वतःच ते पैसे देईन असं बोलली. दुसऱ्या दिवशी सकाळी आम्ही मिळून त्यांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना भेटलो आणि रोहित व पायल साठी फी भरली. जेव्हा त्या मुलांना समजलं की त्यांची शाळा बंद पडणार नाही, तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं हास्य पाहून मन भरून आलं. रोहित आनंदाने म्हणाला, ताई दादा, खूप खूप थँक्स. आम्ही आता पुन्हा शाळेत जाऊ शकतो. मंदाकिनीने त्या लहान मुलांच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला. फक्त शिकायचं बाळांनो, आणि मोठं होऊन चांगलं माणूस बनायचं. एवढंच ती बोलली. त्या दिवसानंतर मी आणि मंदाकिनी अजून चांगले मित्र झालो. पूर्वी ती फक्त एक ओळखीची बाई होती, पण आता आम्ही एकमेकांना समजून घेणारे, एकमेकांच्या दुःखात आधार देणारे मित्र झालो होतो. माझ्या मनात त्यांच्याविषयी काय होतं हे तर तुम्हाला माहीतच आहे मित्रांनो. इथूनच आपल्या नायकाच्या कथेत मनोरंजक वळण आहेत. तर मग चला, घेऊन जातो तुम्हाला त्या वळणावर. त्या दिवसानंतर मंदाकिनी जरा खुश दिसू लागली होती. गल्लीतल्या छोट्या मुलांना मदत करताना तिच्या डोळ्यात एक वेगळाच आनंद दिसायचा. माझ्या आयुष्यातला ही तिच्या सहवासाने एक नवीन दिशा मिळत होती. पण समाजाने 2 व्यक्तींमधली निखळ मैत्री कधीच समजून घेतलेली नाही.
हे मला फार लवकर लक्षात आलं. मी त्या दिवशी सकाळपासून मोबाईलवर आपले तसले व्हिडिओ बघत होतो. 11 वाजता आई आली आणि मला बाजारात जाऊन भाजी घेऊन ये असं सांगितलं. मी भाजी आणायला निघालो होतो. गल्लीतल्या 2-3 बायका बाहेर वट्यावर बसल्या होत्या. त्या तिथं बसून कुजबूज करत होत्या. मी जात असताना त्यांच्यातील एक जोरात बोलली, मला मुद्दाम ऐकायला यावं म्हणून. आता बघा काही बायकांना विधवेपणाचं दुःखच नाही. नवऱ्याच्या जाण्यानंतरही त्यांना नवी माणसं मिळतात. दुसरी हसत म्हणाली, अगं जरा बघायला हवं कोण कोण मदतीच्या नावाखाली एकत्र फिरतंय. त्यांच्या बोलण्यातला रोग स्पष्ट होता. मी काही बोललो नाही. शांतपणे पुढे गेलो. पण मनात चीड निर्माण झाली. मग विचार आला की मंदाकिनीला या सगळ्यांचा किती त्रास होत असेल. संध्याकाळी मी तिच्या घरासमोरून जात होतो. चेहऱ्यावर उदासी स्पष्ट होती. ती बाहेरच बसली होती. काही झालंय का मी विचारलं. तिनं हलकं हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही विजय, या गल्लीतल्या लोकांना काही पण बोलायचं असतं. आपण मदत केली तरीही लोक टोमणेच मारतात. हे चुकीचं आहे ताई. आपण फक्त चांगलं काम केलंय, त्यात लोकांचा काय प्रॉब्लेम. ती म्हणाली, या समाजाला एका विधवा बाईचा आनंद बघवत नाही विजय. त्यांना असंच वाटतं की अशा स्त्रियांना कायम दुःखात राहावं. मंदाकिनीने नवऱ्याच्या मृत्यूनंतर खूप एकटं आयुष्य जगलं होतं आणि आता जरा कुठे तिला हसण्याचा जगण्याचा नवा आधार मिळत होता, तर लोकांना ते सहन होत नव्हतं. अशाच काही गप्पा करून मी घरी परतलो. दुसऱ्या दिवशी संध्याकाळी अचानक तिचा फोन आला आणि तिनं मला संध्याकाळी घरी बोलावलं. मी तिच्या घरासमोर पोहोचलो आणि तिनं मला आत बसायला सांगितलं. ती थोडी गंभीर दिसत होती. म्हणाली, विजय मला तुझ्याशी थोडं बोलायचं आहे. बोल ना ताई, मी म्हणालो. ती काही क्षण गप्प बसली. मग हळू आवाजात म्हणाली, तू माझ्यापासून दूर राहा. विजय, लोक आपल्याविषयी बरंच काही बोलत आहेत. तुला माहीत आहेच, मी एकटी आहे, विधवा आहे आणि तू जर माझ्यासोबत मैत्री ठेवली तर तुलाही लोक त्रास देतील. तिचा स्वर दुःखाने भरलेला होता. डोळ्यात आसू होते. मी म्हणालो, मंदाकिनी ताई, मी लोकांच्या बोलण्याला भीत नाही. ती माझ्याकडे पाहत म्हणाली, तू भीत नाहीस, पण मला भीती वाटते विजय. मला पुन्हा एकदा जगायचंय, पण अशा परिस्थितीत ते अशक्य आहे. आपण जसे आहोत तसे राहू शकत नाही. लोक आपल्याला शांत जगू देणार नाहीत. मी तिला इतक्या दिवसापासून समजून घेत होतो. तिच्या दुःखाला माझं मानत होतो आणि आता तीच मला दूर जाण्यास सांगत होती. ती माझ्या डोळ्यात पाहत राहिली. तिच्या डोळ्यात अश्रू होते, पण तिने स्वतःला सावरलं. विजय, मला माझं जगणं कठीण करू नकोस. तू जर माझ्यापासून दूर राहिलास तर लोक काही दिवस बोलतील आणि विसरून जातील. पण जर तू ऐकलं नाहीस तर मला रोज गावातल्या लोकांचे बोलणे टोमणे ऐकावे लागतील. मी म्हटलं, आपण काही चुकीचं केलं नाही, फक्त त्या शाळेत जाणाऱ्या लहान मुलांची मदत केली. बस रागाच्या भरात मी उठलो. ठीक आहे, तुला वाटत असेल की मी दूर राहावं तर राहतो. मी दार उघडलं आणि तिथून निघून गेलो. माझ्या मागे मंदाकिनी शांत उभी होती. त्या रात्री मला झोपच लागली नाही. मनात सतत तिचे शब्द घुमत होते आणि तिचाच विचार करत कधी झोप लागली मला कळलंच नाही. दुसऱ्या दिवशी मी ठरवलं, आज तिच्याशी अजून एकदा बोलायचं. मी तिच्या घराकडे गेलो, पण दरवाजा बंद होता. शेजारच्या एका बाईने पाहिलं आणि हसत म्हणाली, काय रे विजय, परत आलास, आता तरी समजून घे. बाईच्या मनातलं, अरे जरा लोकांचंही ऐकून घे. विधवा बाईनं एकटंच राहावं हेच बरोबर आहे. तुझ्यासारखे मुलं तिच्या भोवती फिरले तर काय होईल. त्या बाईच्या शब्दांनी माझ्या मनाला ठेच लागली. मला प्रचंड राग आला होता, पण मी उत्तर न देता पुढे निघून गेलो. मंदाकिनीशी आता काहीही बोलायचं नाही. आपल्यामुळे तिलाही त्रास होत आहे. ज्या समाजाला तिच्या दुःखाची किंमत नाही, त्या समाजासाठी ती माझ्या मैत्रीचा त्याग करत होती. मी काही दिवस तिच्यापासून लांब राहिलो. बोलणंही सोडून दिलं. तिचं घर दिसलं तरी पाहायचं नाही. तिच्या घरासमोरून जाताना
थांबायचं नाही, पण मन काही मान्य करायला तयार नव्हतं. एका संध्याकाळी ती बाजारातून काही सामान घेऊन येत होती. अचानक तिच्या हातातली पिशवी खाली पडली. सहजपणे मी धावत जाऊन उचलायला लागलो, पण तिनं मला थांबवलं. नको विजय, मी उचलते थैली. मंदाकिनी ताई, मैत्रीत एवढं अंतर निर्माण करायचं आहे का? मी तिला विचारलं. ती काही बोलली नाही. तिचे डोळे खाली होते, पण मला समजलं अशी का लागतंय तरी मनातून ती देखील तुटत होती. म्हणाली, विजय, आयुष्य काही वेळा आपल्या मनासारखं चालत नाही. मला तुझी साथ हवी, पण लोकांच्या जळण्याने माझं जगणं अधिक कठीण होईल. मी अजून त्रास, लोकांचे टोमणे सहन करू शकत नाही. म्हणूनच मी तुझ्याशी नाही बोलली तर ते आपल्या सगळ्यांसाठी ठीक होईल. मी रागाने पाया पडले आणि तिथून निघून गेलो. तिच्या मागे न पाहता त्या दिवसानंतर मी खूप प्रयत्न केला की मंदाकिनीला विसरायचं, पण मन तिला विसरायला तयारच नव्हतं. तिच्या डोळ्यामधलं दुःख मला अस्वस्थ करत होतं. तिच्या आयुष्यात मी आनंद आणू शकत होतो, पण फक्त समाजाच्या भीतीने मी दूर राहणं योग्य होतं का? दुसऱ्या दिवशी सकाळी मी सरळ तिच्या घरी गेलो. ती अंगणात बसली होती, निशब्द, उदास. मला पाहून ती घराच्या आत गेली. मी पण आत गेलो. मला पाणी देण्यासाठी ती हातात ग्लास घेऊन घड्यातून पाणी घेण्यासाठी वाकली. मला राहवलं नाही आणि मी हातातली पिशवी टाकून तिच्याकडे धावलो आणि चळवळ सुरू करत संबंध बनवला, तेही एकामेकांशी न बोलता. तिनंही मला प्रतिकार केला नाही. तिच्या चेहऱ्यावर हलकीशी भावना होती, पण ती काहीच बोलली नाही. थोड्या वेळाने मी उठून पाणी पीत म्हणालो, मंदाकिनी, मी तुला या दुःखात पाहू शकत नाही. लोक काय म्हणतात याची मला पर्वा नाही. मला फक्त तुझा विचार करायचा आहे. ती काहीच बोलली नाही, फक्त माझ्याकडे बघत होती. मी घरी आलो. परत दुसऱ्या दिवशी मी परत तसाच वागलो, तरी सुद्धा ती काहीच बोलत नव्हती आणि प्रतिकारही करत नव्हती. मी तिच्या डोळ्यात बघितलं आणि तिच्या पुढे बसलो. मी तिला जवळ घेऊन तिला चुंबन करू लागलो. ती काहीच बोलत नव्हती, पण मला प्रतिक्रिया देत होती. बराच वेळा मी प्रेमाच्या धुंदीत होतो. काही वेळानंतर ती धुंदी जरा कमी झाली आणि आता आजूबाजूला काय चालू आहे हे मी बघितलं. दोघांचे कपडे अस्ताव्यस्त झाले होते. मी उठलो आणि तिला समोर बसून विचारलं, माझ्याशी लग्न करशील का? तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य होतं. तिला माझ्या शब्दांवर विश्वासच बसला नाही. विजय, तू हे काय बोलतो आहेस? मी जे म्हणतोय ते पूर्ण शुद्धीने बोलतोय. मला समाजाची पर्वा नाही, मला तुझी पर्वा आहे. मला तुझ्या दुःखाचा भाग बनायचा आहे. मला तुझा आधार व्हायचा आहे. विधवा असली तर तुला तुझं जीवन जगण्याचाही अधिकार नाही का? तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. म्हणाली, हे इतकं सोपं नाही विजय. लोक आपल्याला स्वीकारणार नाहीत. लोक नेहमीच काही ना काही बोलणार आहेत, पण तुला पुन्हा हसताना पाहायचं आहे मला. ती थोडा वेळ गप्प राहिली, पण मग तिने माझ्या हातावर हात ठेवला आणि डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. विजय, खरंच आपण लग्न करू शकतो असं ती म्हणाली. लवकरच माझ्या निर्णयाची चर्चा संपूर्ण गावभर झाली. अनेकांनी, जे सुशिक्षित होते त्यांनी पाठिंबा दिला, पण काहींनी मला वेड्यात काढलं. विधवेशी लग्न करणार तुला दुसरी कोणीच सापडली नाही का? ही बाई तुला फसवते. आधार हवा म्हणून तिने तुझा उपयोग करून घेतलाय. हे ऐकून राग यायचा, पण मी शांत राहिलो. माझ्यासाठी महत्वाची फक्त मंदाकिनी होती. माझ्या घरच्यांनीही सुरुवातीला विरोध केला, पण मी त्यांना समजावलं, ती एकटी राहिली तर तिचं आयुष्य व्यर्थ जाईल. हळूहळू सगळ्यांनी मान्य केलं आणि शेवटी मंदाकिनीनेही होकार दिला. आमचं एकदम साधंसं लग्न झालं. मंदाकिनीने साडी नेसली होती आणि तिच्या कपाळावर सिंदूर झळकत होतं. गावातल्या काही जळणाऱ्या बायका अजूनही कुजबुजत होत्या, पण आम्हाला त्यांचं काहीच पडलेलं नव्हतं. आज मंदाकिनी पहिल्यांदा खरोखर आनंदी दिसत होती. लग्नानंतर तिच्या आयुष्यातली दुःख निघून गेलं. आता ती विधवा नव्हती, तर माझी पत्नी होती. आम्ही दोघं मिळून पुन्हा गरीब मुलांसाठी मदत करायला लागलो.
शाळेत जाणाऱ्या मुलांना पुस्तकं, कपडे आणि शैक्षणिक मदत देत राहिलो. आता आम्ही फक्त समाजाच्या विरोधात नव्हतो, तर समाजाच्या भल्यासाठी काम करत होतो. मंदाकिनीच्या चेहऱ्यावर आता सतत हसू असायचं. जे हसू मी तिच्या जीवनात परत आणू शकलो ते पाहून मी स्वतःलाही समाधानी वाटायचं. तर मित्रांनो, ही होती विजयची कथा. आशा करतो कथा तुम्हाला आवडली असेल. आवडल्यास एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. परत भेटू अशाच एका नवीन कथेत.